पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणानंतर जळगावच्या रामदेववाडी येथील अपघाताचा प्रकरण चर्चेत आलं होतं आणि या प्रकरणातल्या आरोपींना तब्बल 17 दिवसानंतर अटक केल्यानंतर आज जळगावच्या जिल्हा न्यायालयात या ठिकाणी हजर करण्यात आलं। या ठिकाणी तब्बल 1 ते 2 तासापर्यंत जिल्हा न्यायालयाचं कामकाज चाललं। आरोपींचे वकील असतील, सरकारी वकील असतील यांचा युक्तिवाद या ठिकाणी पार पडला आणि यात आपण जर बघितलं तर काही गोष्टी या नव्याने या गुन्ह्यामध्ये समोर आलेल्या आहेत। त्यात पहिली गोष्ट म्हणजे जी अपघातग्रस्त कार होती या कारमध्ये 4 जण असल्याचं समोर आलं आहे आणि त्यापैकी तिसरा जो आरोपी आहे त्याचं नाव देखील या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे। ध्रुव सोनवणे असं त्या आरोपीचं या ठिकाणी नाव निष्पन्न झालेलं आहे। तर आणखी एक व्यक्ती हा कारमध्ये होता आणि तो फरार असल्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकार पक्षाच्या वतीने पोलिसांच्या वतीने करण्यात आली होती। तब्बल 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी या ठिकाणी करण्यात आली होती आणि यात अखिलेश पवार यांचे जे वकील आहेत सागर चित्रे यांनी या ठिकाणी युक्तिवाद करताना थेट सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाचा देखील या ठिकाणी संदर्भ दिला। त्यांनी म्हटलं होतं की ज्यावेळेस ते प्रकरण घडलं त्यावेळी सलमान खान कार चालवत होता, मात्र त्याचे जे 2 मित्र कारमध्ये बसले होते त्यांच्या विरोधात 304 हे कलम लावण्यात आलेलं नव्हतं, त्यांना कुठेही आरोपी करण्यात आलेलं नव्हतं। त्यामुळे आमचा जो आरोपी आहे अखिलेश याला या प्रकरणात 304 कलम लावू नये किंवा 280 कलम त्या ठिकाणी उल्लेख करू नये, त्याच्या संदर्भात त्याविरोधात तो कलमाचा उल्लेख करू नये असा युक्तिवाद त्यांनी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळालं। आणि या सर्व दोघंही सरकार पक्ष असतील, आरोपी चे वकील असतील, या दोघांच्या युक्तिवादानंतर या ठिकाणी जिल्हा न्यायालयाने या ठिकाणी दोघाही आरोपींना 27 मेपर्यंत 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता पोलीस कोठडीमध्ये ज्या बाबींची पोलिसांना चौकशी करायची आहे त्या बाबी म्हणजे आरोपी नशेत असल्याचा आरोप या ठिकाणी मैताच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला होता। त्यामुळे या दोघाही जे आरोपी आहेत त्यांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते आणि त्या नमुन्यांचा अहवाल येणं बाकी आहे। तो नमुन्यांचा अहवाल काय तो याकडे लक्ष लागलेलं आहे। तर तिसरा आरोपी जो आहे त्याचा शोध घेणं बाकी आहे। त्यात अजून चौथा आरोपी कोण आहे ते निष्पन्न होणे बाकी आहे। या सर्व ज्या गोष्टींचा उलगडा आहे या पोलीस कोठडीमध्ये आरोपींकडून होतो का हे या प्रकरणामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।